नमस्कार मित्रांनो, सुहास माने मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लाईट बिल मोबाईल नंबर कसा लिंक करायचा याविषयी माहिती बघणार आहोत. बऱ्याचदा आपल्याला महावितरणचे लाईट बिल किती आले आहे किंवा वीज कधी जाणार आहे याचे मेसेज येत नाहीत. आणि आत्ता सगळीकडे स्मार्ट मीटर लागत आहेत आणि स्मार्ट मीटर ऑटो डिस्कनेक्ट होणार आहे का, आपलं बिल किती थकलं आहे याची इत्थंभूत माहिती आपल्याला मोबाईल नंबरवरती मिळत असते. त्यामुळे आपला मोबाईल नंबर अपडेट असणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की घर बसल्या फक्त 2 मिनिटाच्या आत तुमचा मोबाईल नंबर लाईट बिलावर कसा अपडेट करायचा. त्यासाठी डॉक्युमेंट काय लागतील किंवा काय आपल्याला गरज आहे हे आपण बघणार आहोत. हे काम करण्यासाठी आपल्याला फक्त 2 गोष्टींची गरज आहे. एक म्हणजे तुमचा 12 अंकी ग्राहक क्रमांक जो आणि ज्या ग्राहकाला मोबाईल नंबर लिंक करायचा आहे तो चालू मोबाईल नंबर. आपण स्टेप बाय स्टेप सोपी प्रोसेस बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तसेच आमच्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलमधून प्ले स्टोअर ओपन करायचं आहे आणि त्यावरती महावितरण हे टाईप करायचं आहे. महावितरण ॲप टाईप केल्यानंतर माझ्याकडे हे ऑलरेडी इन्स्टॉल आहे. त्यामुळे आपण सरळ ओपन करणार आहोत. आणि हे ॲप ओपन केल्यानंतर आपल्याला यूजर नेम आणि पासवर्ड असेल तरी उत्तम आहे, नसेल तरी आपण कंटिन्यू ॲज गेस्ट या बटनावरती क्लिक करणार आहोत. कंटिन्यू ॲज गेस्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा सरफेस ओपन होत आहे. त्यामध्ये आपल्याला आपला मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे, म्हणून आपण अपडेट कॉन्टॅक्ट डिटेल्स इथं क्लिक करणार आहोत. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्या लाईट बिलाचा 12 अंकी ग्राहक क्रमांक आपण इथं टाकायचा आहे. आपण आपला ग्राहक क्रमांक टाकून नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर हा असा सरफेस ओपन होईल. आपलं इकडं नाव दिसेल, कंझ्युमर नंबर दिसेल, बिलिंग युनिट दिसेल आणि आपल्याला जो मोबाईल नंबर रजिस्टर करायचा आहे तो मोबाईल नंबर आपण मोबाईल नंबरच्या ऑप्शन ठिकाणी टाकायचा आहे. आणि त्या नंबरवरती आपला एक OTP पाठवला जाईल आणि तो OTP आपण इकडं एंटर करून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर जनरेट OTP या बटनावर क्लिक करायचं आहे. तसेच आपल्याला जर ईमेल ID अपडेट करायचं असेल, ईमेल IDचं पण ऑप्शन खाली आहे. ईमेल ID टाकून ईमेल IDवरती पण एक OTP जाईल, तोही व्हेरीफाय करायचा आहे. इथं मी OTP मोबाईल नंबर टाकलेला आहे आणि OTP ही मोबाईलवरती सेंड झालेला आहे. त्यानंतर आपण OTP टाकून घ्यायचा आहे. आपण आपल्या मोबाईल नंबरवरती आलेला OTP इथं टाकून घेऊन व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय या बटनावरती क्लिक केल्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेल्स हॅव बीन अपडेट सक्सेसफुली असा आपल्याला मेसेज दिसेल. इथं दिसते 3 दिवसाच्या आत होईल, परंतु तात्काळ हा मोबाईल नंबर अपडेट होऊन जातो. अत्यंत सोप्या पद्धतीनं आपण मोबाईल नंबर अपडेट करू शकता. दुसरी एक पद्धत आहे, महावितरणच्या वेबसाईटवरती जाऊन कंझ्युमर नंबर कॉन्टॅक्ट अपडेट या बटनावर क्लिक करा, तुमचा ग्राहक क्रमांक टाका आणि सबमिट करा आणि सेम अशीच प्रोसेस करा. अत्यंत सोपी प्रोसेस होते. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.